आजच्या समाजाचा आरसा हा पत्रकार असतो. अतुल म्हात्रे. पेण प्रतिनिधी किरण बांधणकर. पेण येथील गांधी मंदिर वाचनालय येथे शिवतेज समाचार न्यूज पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात आला। यावेळी राजकीय, सामाजिक, वैद्यकीय, व्यावसायिक स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून रुपेश गोडिवले यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते अतुल म्हात्रे म्हणाले की पत्रकारिता करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। आत्ताची पत्रकारिता ही वेगवेगळ्या स्वरूपाची झाली असली तरी आजच्या समाजाचा आरसा हा पत्रकार आहे, असे सांगून उद्भवणाऱ्या समस्या सोडविण्याचे काम सातत्याने पत्रकार करत असतो। तर यावेळी उपस्थित मान्यवरांनी रुपेश गोडविले यांच्या कार्याचे कौतुक करून वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या। यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दयानंद भगत, नरेंद्र ठाकूर, डॉक्टर रत्नदीप गवळी, राजेश टेलर, बाफना ज्वेलर्सचे मालक विशाल बाफना आदी मान्यवर उपस्थित होते। तसेच पत्रकार मित्र, सहकारी हितचिंतक उपस्थित होते। यावेळी ज्येष्ठ पत्रकार दत्ता म्हात्रे यांनी पत्रकारांच्या वतीने मार्गदर्शन केले, तर ज्येष्ठ पत्रकार विजय मोकल, विनायक पाटील, प्रकाश माळी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले। आपल्या सर्वांना माहिती आहे की आजच्या समाजाचा जो आरसा आहे तो पत्रकारिता असते। पत्रकारिता हे जे प्रोफेशन आहे, पत्रकारिता हे जे प्रोफेशन आहे हे एक नोबल प्रोफेशन आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्या पद्धतीने समाजामध्ये शिक्षक काम करत असतात त्याचप्रमाणे पत्रकार काम करत असतात। समाजाला आकार देण्यासाठी, समाजाला रचना देण्यासाठी, समाजाला मार्गदर्शन देण्यासाठी या प्रोफेशनचा फार मोठा वाटा असतो। आज मी पत्रकार म्हणून तर काम केलेलं नाही पूर्वी कधी, पण शिक्षक म्हणून काम केलेलं आहे। मी प्रोफेसर होतो मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आणि आपल्याला या जबाबदारीचं भान आहे की अशा प्रकारचं कार्य करत असताना समाजाची बांधिलकी ठेवून एक सामाजिक कार्य करत असताना आपण जेव्हा समाजाला मार्गदर्शन करत असतो, समाजाला ज्या प्रकारे दिशा देत असतो, या सगळ्या विषयांवरती भाष्य करण्यासाठी जी समज लागते, ज्या प्रकारचा आपल्याला सामाजिक संतुलन साधून या गोष्टी कराव्या लागतात, त्या सगळ्यांसाठी मी ज्या पद्धतीचं कार्य शिवतेज समाचार यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करेन। त्याचप्रमाणे आपल्याला अनेक वेळेला पाहायला मिळालं असेल की आज पेणमध्ये जे सामाजिक विषय आहेत, जे तांत्रिक विषय आहेत, यांच्यावरती मला वाटतं त्यांनी अनेक वेळेला भाष्य केलेलं आहे। आज पेण सारखं शहर जिथे पूर्वी जर आपण पाहिलं असेल तर इतिहासात अनेक दाखले दिले जातात की ज्याच्यामध्ये पेण हे एक महाराष्ट्रातलं सांस्कृतिक आणि शैक्षणिक केंद्रस्थान राहिलेलं आहे। आज त्याच्यामध्ये येत्या काळामध्ये जर आपल्याला ती घटना जर घडवायची असेल आणि प्राबल्य निर्माण करायचं असेल तर त्याच्यामध्ये पत्रकारितेचं एक प्रामुख्याचं योगदान राहणार आहे आणि त्यामुळे